लागली की पेपरबाजी, फ्लेक्सबाजी, बॅनरबाजी करायची आणि मला आमदार करा, आता आम्हाला सत्ता द्या, एवढंही करायचं. 5 वर्ष काम शून्य, 5 वर्ष कर्तृत्व काय नाही. रुपयाचं काम सातारा शहरामध्ये टाकलेलं नाही. रुपयाचं काम अख्ख्या सातारा जावळी मतदारसंघात त्यांनी केलेलं नाही. यांना 2 वर्ष संधी होती. उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला 2 ते 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंचं अजितदादांच्या म्हणजे राष्ट्रवादीची आधीची पूर्ण होती आणि काँग्रेसची सत्ता होती. त्यावेळेला आजचे हे उमेदवार हे राष्ट्रवादीत होते. आज जे उद्धव ठाकरेंच्या याच्यावर जे समोर उमेदवार आहेत हे राष्ट्रवादीत होते. 2, 2.5, 3 वर्षामध्ये रुपयाचं काम आणलेलं नाही. रुपयाचं काम आणलेलं नाही. मी तुम्हाला चॅलेंज देतो, मग तुम्ही मला यांनी आणलेलं 5 वर्षातलं एक काम दाखवा, मी सांगाल ती पैसे हारायचं आहे. रुपयाचं काम सातारसाठी आणलेलं नाही, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की असल्या लोकांच्या मागं जाणार नाही तुम्ही, पण हे उद्या आपल्या पुढे येणार, काहीतरी सांगायचा प्रयत्न करणार, भाजप बद्दल काहीतरी किंवा मन कलुषित करण्याचा प्रयत्न करणार, ज्याला आपण बुद्धिभेद म्हणतो तो करण्याचा प्रयत्न करणार. पण ह्यांची खरी चाल जी आहे ती आपण ओळखली पाहिजे. हे फक्त सत्तेसाठी इथं आहेत, ह्यांना फक्त पद पाहिजे. तुमच्याशी, सातारशी, आपल्या शहराशी ह्यांचं काही देणं घेणं नाही. ह्यांनी काही केलेलं नाही. ह्यांची ती काम करण्याची मानसिकता नाही आणि इच्छाशक्ती नाही आणि ह्यांच्यामध्ये तेवढी कुवत नाही. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवा. हे मी आपल्याला अगदी ठामपणे या ठिकाणी सांगू इच्छितो. त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की आज भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवतोय. माझं चिन्ह कमळ आहे आणि कमळाच्या समोरचं बटन दाबून आपण शहराच्या, तालुक्याच्या आणि आपल्या जावळीच्या प्रगतीसाठी आपण मला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं. मुलांच्या बाबतीत, तरुणांचं आपल्याला माहित आहे, मी नेहमी माझ्या तरुण सहकाऱ्यांच्या मागं असतो. कुठलाही विषय येऊ दे, कुठलीही मदत लागू दे, मी कधीही मागं पुढे बघत नाही. ही वस्तुस्थिती आहे. जे माझ्याकडे येतील, मी रोज ऑफिसला असतो. 5 वर्ष मी माझ्या मतदारसंघात असतो. मी कुठं जात नाही, इथंच असतो. ऑफिसला रोज सकाळी असतो. जे कोणी माझ्याकडे सकाळी येईल, मग माझ्या भगिनी येऊ देत, माझे तरुण मित्र येऊ देत, वडीलधारी येऊ देत, कुणी येईल, त्याच्यासाठी जे काम असेल त्याला फोन लावून पाहिजे तर फोन उचलायचा, पत्र पाहिजे असेल तर पत्र द्यायचं. ही कामाची पद्धत मी ठेवली आहे. कधीही माझ्याकडं कुणी आलंय आणि त्यांच्यासाठी मी फोन केला नाही. हॉस्पिटलची बिलं कमी करून द्या, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा, मुख्यमंत्री निधीतनं मदत मिळवून द्या, वॉर्डातलं काम असू दे, कधी कधी मुलांचे विषय ऍडमिशनचे असतात, कॉलेजचे ऍडमिशन सुरू झाले की कॉलेजचे ऍडमिशन चालू होतात, कधी पोलीस स्टेशनचे विषय असतात. शेवटी पोरं आहेत म्हणल्यावर कुठं ना कुठं काहीतरी होतं. पोलीस स्टेशनचे विषय कधी कधी येतात. स्थिती आहे मागं आपल्या शहरामध्ये काही झालं तरी साताऱ्यामध्ये कधीही अप्रिय घटना घडलेली नाही. ही वस्तुस्थिती आहे. कारण इथं राजकीय नेतृत्व ज्यांनी केली त्यांनी कधीही असल्या गोष्टीला थारा दिला नाही, हे लक्षात घ्या. पूर्वी प्रतापसिंह महाराज होते, नंतर भाऊसाहेब महाराज होते, किंवा आता मी आणि उदयनराजे. कधीही जातीय जे काही भांडणं असतील असल्या गोष्टीला कधी आम्ही राजकीय प्रोटेक्शन दिलं नाही. जे चुकीचं आहे त्याला चुकीचंच म्हटलं आणि ते त्यावेळेला थांबलं पाहिजे, ही भूमिका आम्ही घेतली. ही वस्तुस्थिती आहे, हे लक्षात ठेवा. परवाचं पण प्रकरण जे माचीचं झालं त्यामध्ये सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण मतदान करा. आज भारतीय जनता पार्टी, आज देवेंद्रजी फडणवीस आमचे नेते आहेत. मी 5 वर्ष त्यांच्याबरोबर काम केलंय. एक तर तसं पहिलं माझ्यापेक्षा ते वयानं 2-3 वर्षानं लहान आहे. लहान जरी असले तरी महाराष्ट्र मधलं एक सर्व, पूर्वी आपण बघायचो वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण साहेब, तुमचे विलासराव देशमुख, असे मोठे मोठे नेते होते काँग्रेसमध्ये, ज्यांना संपूर्ण महाराष्ट्राची जाण होती. सातारला जरी आले तरी आपल्याला वाटायचं वसंतदादा आपलेच आहेत. ते नागपूरला गेले तरी तिथं वाटायचं आपलेच आहेत. किंवा विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले, विलासराव देशमुख कुठं जरी गेले, कोकणात जरी गेले तरी कोकणातल्या लोकांना वाटायचं की आपलाच माणूस आहे. पण आता अशी नेतृत्व राहिली नाहीत. मी बोलतोय ह्याचा तुम्ही विचार करा. अशी नेतृत्व महाराष्ट्रात राहिली नाही. आज उद्धव ठाकरे साहेबांचं नेतृत्व असं आहे जे संपूर्ण महाराष्ट्राला वाटतं की हा माणूस आपल्यासाठी काहीतरी करू शकतो, ह्या माणसानं आपल्यासाठी काहीतरी केलंय.
ही जाणीव त्यांना बघितल्यानंतर होती. त्यांच्या जातीवर टीका होती की ते ब्राह्मण आहेत आणि म्हणून ते ब्राह्मण असल्यामुळं मराठ्यांचा दुस्वास करतील, मराठ्यांना दाबण्याचा प्रयत्न करतील, हे करतील ते करतील. पण मी 5 वर्ष त्यांच्याबरोबर काम केले, मी जवळनं बघितले. एकदा सुद्धा मला कधीही असं म्हणजे किंचित पण कधी जाणवलं नाही की कुठंतरी याला कुठल्याही विषयाला जातीवादाची किनार त्यांनी दिली असं कधीही नाही. या सातारा जावळी आणि सातारा शहराच्या विकासामध्ये हे पूर्णपणे सहकार्य करण्याची भूमिका देवेंद्रजींनी घेतली हे आपण लक्षात ठेवा. त्यामुळे हे अतिशय प्रभावी असणारं आपलं नेतृत्व आहे. त्यांच्या मागे उभा राहणं ही आपली काळाची गरज आहे. साताऱ्याला जर आपल्याला प्रगतीच्या मार्गावर न्यायचं असेल, सातारा शहर जर आपलं अजून मोठं करायचं असेल, आज आपण कॉन्क्रीटचे रोड चालू केले, ₹100 आज तुम्ही शाहू स्टेडियमच्या इथं जावा. भारतीय जनता पार्टीनं जो निधी दिला म्हणजे कोट्यावधीचा निधी या रस्त्यासाठी दिला का तर कासला येणाऱ्या पर्यटकांचा फायदा सातारला झाला पाहिजे, पर्यटक वाढले पाहिजेत, त्यासाठी या रस्त्याला एवढा निधी दिला. हा रस्ता आपण पूर्ण करून घेतला हे आपण सगळ्यांनी सातारकर म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे. त्या एक विषय आहेत, असे सांगण्यासारखे भरपूर विषय आहेत. आज हद्दवाढ झाली, आज सातारची आज हद्दवाढ झाली, आज विलासपूर, शाहूनगर, पीरवाडी, शाहूपुरी हा सगळा भाग हद्दवाढीत आला. अनेक वर्ष जे हद्दवाढीचे होतं, हद्दवाढ झाली. ही हद्दवाढ पण कधी झाली? मी मगाशी जे म्हटलं ना, आत्ताचे जे विरोधक आहेत, जे समोरचे आहेत, त्यांचं सरकार असताना आणि त्यांचे मंत्री सगळ्याचा निकाल आपला माहित आहे. 20 तारखेला मतदान आपल्याला तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळणार आहे हे सगळं माहित आहे. पण गाफील राहू नका. मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे, ज्याचा उल्लेख दादाने केला की मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे आणि होणारं मतदान जे आहे त्याच्यापैकी कमीत कमी 80-85% मतदान हे भाजपला झालं पाहिजे. ही भूमिका घेऊन आपण काम करायचे तर आपल्या कामाची पोचपावती आपल्याला मिळणार आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. ही माझी आपल्याला विनंती आहे. त्यामुळे आपल्याला परत एकदा विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला विधानसभेच्या होणाऱ्या मतदानामध्ये आपलं बहुमोल असं मतदान हे भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा उमेदवार म्हणून आपण मला द्यावं. परत एकदा या सातारचे प्रतिनिधित्व करण्याची संधी ही आपल्या माध्यमातून मला मिळावी ही विनंती आपल्याला सर्वांना मी करू इच्छितो. आणि एवढंच सांगतो की आपण 4 वेळेला मला साथ दिली आहे. माझे वडील भाऊसाहेब महाराज वारल्यानंतर मला ताकदीनं तुम्ही उभं केलं, मला विधानसभेमध्ये पाठवलं. मी 4 वेळेला आमदार म्हणून काम करत असताना चढत्या क्रमांकानंच मला सातारा